तुम्ही विचारू शकता. मिलिंद नार्वेकरांचा फोटो तुमच्याकडे मिळाला आहे. अरे मी मगाशीच म्हटलं की मला फोटो जर दाखवायचे असतील ना, अमित शहाचा सुद्धा फोटो मिळाला. आता कसं करता? ऐका ना, मी काय म्हटलं, अमित शहाचा पण फोटो आहे, अतुल सावेंचा पण फोटो आहे. पण ऐका हो, अतुल सावे, अमित शहा आणि माझ्या पक्षाचे नार्वेकर तिघे फोटो मिळाला म्हणून आपण त्यांना गुन्हेगार ठरवणार असाल तर अतुल सावे आणि अमित शहाना सुद्धा गुन्हेगार ठरवावं लागेल. पण फोटोवरून आपण स्वतःवरून स्वर्ग गाठू शकणार नाही. हा एक वेगळा भाग आहे की अनेक लोक एकमेकांनी सांगितलं म्हणून, कर्णोपकर्णी चर्चा झाली म्हणून, प्रोपोगंडा झाला म्हणून जाऊ शकतात. काय जे असेल ते, जो फोटो नार्वेकरांचा दिसतो तो फोटो त्यातला चेहराही ओळखायला येत नाही. कधी 18-20 वर्षापूर्वीचा फोटो असेल, ते काही कॅप बीप आता कधीच घालत नाहीत, असं काही असेल ते, तो काही मुद्दा नाही. तरी सुद्धा मी म्हटलं की बाबा कोणी असं सापडलं तर त्याची गय करू नका. पण आता केसरकरांचं काय करायचं बोला. आपण ताई आज हे चाकणकर आणि केसरकरांना आरोपी करून चौकशी करण्याची मागणी केली. आपल्याला काय एकूणच आश्वासन देण्यात आलं आहे? खरंच त्यांना आरोपी करणार आहे, त्यांची काही इन्क्वायरी करणार आहे अशा पद्धतीने काही आश्वासन? ते आत्ता त्यांची जी प्रायोरिटी आहे ती प्रायोरिटी ज्या महिलांचं शोषण झालेलं आहे त्या महिलांना एक रिलीफ देणं ही जास्त प्रायोरिटी आहे. कारण त्यांच्या प्रायोरिटीमध्ये ना खूप साऱ्या ज्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल झाले किंवा खरं तर हे असं कुणी करू नये. मला सुद्धा स्वतःला वाटतं की थोडंसं आपण संवेदनशीलतेने वागलं पाहिजे. एकूणच महिलांच्याबद्दल संवेदनशीलतेने वागलं पाहिजे. त्यामुळे व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टा यावर ज्या पद्धतीने अगदी काही काही ठिकाणी तर ब्लर न करता सुद्धा जे केलं गेलं ते अत्यंत वाईट आहे.